सुरू झालंय. हो मग काय करणार आता. मी ते पेन पाहिजे का? हॅलो 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 समोरून कोणी सुरू करायचं आहे का? हा नमस्कार. गरुड भरारी प्रतिष्ठानच्या सर्व कळकळीच्या आणि तळमळीने काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना माझा नमस्कार. आणि विशेष करून विवेक वरभुवन आणखीन विवेक वरभुवन आणि प्रतीक राऊत ज्यांनी पुढाकार घेऊन हे काम चालू ठेवलेलं आहे त्या दोघांनाही अभिनंदन सुरुवातीला. आणि माझा जो विषय मला तो म्हणजे पॅन्डेमिक अँड इट्स इम्पॅक्ट ऑन द वेलबिंग ऑफ विमेन. म्हणजे सध्या जे करोना व्हायरस महामारी चालू आहे त्याच्यामध्ये त्याचा परिणाम स्त्रियांवर विशेष करून कसा होत आहे आणि पुढे काय अपेक्षित आहे ह्याचा आर्थिक दृष्टिकोनातून विचार करून तो विशद करण्यासाठी मी इथे आपल्या समोर उपस्थित आहे. तर या विषयामध्ये बोलायचं झालं तर साधारणपणे डिसेंबरपासूनच सुरुवात झाली ह्या महामारीची जगामध्ये. चीनच्या आसपास आणि मग त्यानंतर प्रवाशांमुळे ते इतर जगभर हळूहळू पसरत गेलं हे आपण सर्व जाणतोच. आणि भारतामध्ये मार्च महिन्यामध्ये मार्चच्या हळूहळू एक एक केस येत होती आणि विदेशाहून पर्यटन करून येणारे जे आपल्याकडे लोक आले दुबईहून किंवा काही अगोदर पुण्यात एक केस मिळाली वगैरे अशा पद्धतीची सुरुवातीची माहिती आली. पण अजूनही त्याची पूर्णपणे पसरलं नव्हतं आणि संसर्गजन्य त्याची जी सोशल कॉन्टॅक्टनी वाढण्याची जी त्याची गती होती ती सुरुवातीला कमी होती. परंतु मार्चमध्ये मात्र शेवटी असं ठरवण्यात आलं की हे काही आपल्याला आता लॉकडाऊन शिवाय किंवा पूर्णपणे बंद केल्याशिवाय सर्व सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाऊन केल्याशिवाय आपल्याला ह्या महामारीला उत्तर देता येणार नाही. कारण ह्याबद्दल कुठलीही लस नाही, कुठलंही औषध सध्या अवेलेबल नाही किंवा उपलब्ध नाही. आणि त्यामुळे आपल्याला लॉकडाऊनमध्ये गेल्याशिवाय झालं का सुरू. इथे लोकांचे कॉमेंट्स आहेत ते वाच. ओके. गरुड भरारी प्रतिष्ठान आणि त्याचे सर्व तळमळीचे कार्यकर्ते ह्यांना माझा नमस्कार. विशेष करून विवेक वरभुवन आणखीन प्रतीक राऊत यांनी हा जो पुढाकार घेऊन उपक्रम चालवलेला आहे त्यासाठी अभिनंदन. आणि आज जो मला विषय सांगण्यात आलेला आहे तो
म्हणजे पॅन्डेमिक आणि इट्स इम्पॅक्ट ऑन वेलबिंग ऑफ विमेन. म्हणजे आता जी करोनाची महामारी ज्यातून आपण सर्व जातो आहोत, त्याला तोंड देत आहोत, त्याचे सर्वांचे परिणाम स्त्रियांवरती आर्थिकदृष्ट्या कसे होणार आहेत त्याबद्दल आपण आज हे बोलणार आहोत. आपण पंखा नाही जोर अक्कल. तर सुरुवातीला मी जे काही बोलणार आहे त्याचं स्वरूप काय आहे आणि कुठले मुद्दे मी ह्याच्यामध्ये कव्हर करणार आहे, काय अंगाने मी ह्याचा विचार करणार आहे हे आपल्याला अगोदर सांगते. सुरुवातीला आपण थोडंसं इंट्रोडक्शन घेणार आहोत. त्यानंतर एकूण स्त्रियांची जी परिस्थिती आहे आर्थिकदृष्ट्या भारतामध्ये जी स्त्रियांची परिस्थिती आहे त्याचा एक आढावा घेणार आहोत. आणि त्या आढाव्यामध्ये सुरुवातीला काही इंडेक्स म्हणजे जो सांख्यिकीच्या दृष्टीने येणारे जे इंडायसिस आहेत, जे इंडिकेटर्स आहेत, स्त्रियांची आर्थिक सक्षमता दाखवणारे इंडेक्सेस आहेत, त्याचा थोडक्यात विचार करणार आहोत. त्यानंतर किती स्त्रिया खरोखर काम करतात आणि आर्थिकदृष्ट्या कशा सबल आहेत त्याचे काही इंडिकेटर्स बघणार आहोत. त्यानंतर बाहेर जाणाऱ्या स्त्रियांचं तर एक वेगळं आर्थिक स्थिती असते समजा, पण त्या घरांमध्ये त्या कशा वावरतात आणि त्यांच्या घरातल्या स्थितीबद्दल काय म्हणता येईल ते बघणार आहोत. तर ही झाली ओव्हरऑल स्थिती. आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत कोविडची महामारी जी सुरू झाली त्यानंतर काय काय बदल होत गेले, सुरुवातीला कशा पद्धतीचं ते महामारी पसरत गेली आणि त्यानंतर विलगीकरण म्हणजे काय आणि त्याबद्दल सगळ्यांना एक प्रकारे कळवण्यात आलं वगैरे वगैरे. आणि त्यानंतर संसर्ग कसा होतो आणि त्याचा मृत्यूदर काय चाललेला आहे ह्याबद्दल थोडंसं विशद करून आणि मग शेवटी आपण पाहणार आहोत दोन प्रकारच्या स्त्रियांमध्ये त्याचं एक स्थिती कशी चाललेली आहे ते. एक तर आरोग्य सेविका आपल्याकडे आहेत, त्या अंगणवाडी सेविका आणखीन आशा वर्कर्स ह्या दोन्ही हेल्थ वर्कर्स जे आहेत, आरोग्य सेवा जी आहे, अर्थातच आरोग्य सेवा डॉक्टर्स आणि नर्सेस ह्याच्यामध्ये पुरुष आणि स्त्री दोघांचाही सहभाग जरी असला तरी आशा वर्कर्स आणि अंगणवाडी वर्कर्स ह्या ज्या आहेत त्या सर्व 100% महिला आहेत. तर त्यांची काय स्थिती आहे ते आणि सर्वात जास्त सध्या जो तडफेने घेतला झालेला आणि सर्वांना त्रास देणारा प्रश्न आहे स्थलांतरित कामगारांचा, त्याच्यामध्ये जो स्त्रियांचा प्रश्न येतो आणि त्यांची किंवा स्थिती कशी आहे. तर आणि मग शेवटी ह्यातून काय करता येईल, ह्यातून येणाऱ्या सर्व समस्यांना स्त्रियांना तोंड देण्यासाठी काय काय आपल्याला करता येईल. सरकार तर काही गोष्टी करतच आहे, पण आपण काय करू शकू ॲट इंडिव्हिज्युअल लेवल किंवा ग्रुप लेवलवरती आणि ह्या प्रतिष्ठानसारख्या अशा संस्थांमार्फत आपण कशा पद्धतीची जागृती आणू शकू ह्याबद्दल अशा पद्धतीचं हे घेणार आहे. आणि शेवटी आपण इंटरॅक्शनमध्ये काही गोष्टी उरल्या असतील चर्चेमधून. तर ही झाली साधारणपणे ओळख. आजच्या जे सेशन आहे ते कसं होणार आहे त्याबद्दल ओळख झाली. तर सांगायचं झालं तर पहिली गोष्ट, आपल्याकडे लॉकडाऊन सुरुवात झालं ते मार्चमध्ये सुरुवात झालं. जरी पहिल्या केसेस काही जानेवारी फेब्रुवारीमध्ये काही पहिल्या केसेस आल्या होत्या, पण सामाजिक संसर्ग अजून त्या स्थितीला ती महामारी पोचलेली नव्हती. पण जसं की वुहानमध्ये, चायनामध्ये किंवा युरोपमध्ये अनेक देशांमध्ये त्यांनी ऑलरेडी मोठं स्वरूप धारण केलेलं होतं, महामारी संकटाचं स्वरूप धारण केलं होतं. त्या मानाने आणि त्याला असं आपण इतक्यात अजून लॉकडाऊनमध्ये किंवा पूर्णपणे ह्याच्यामध्ये गेलेलो नव्हतं. पण आत्ता जी सध्याची स्थिती पाहिली तर ग्लोबल केसेस साधारणपणे 84 लाख, भारतामध्ये 35 लाखाच्या पुढे गेलेले आहेत, महाराष्ट्रामध्ये 11 लाखाच्या पुढे गेलेले आहेत. आणि भारतामध्ये फक्त त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे जवळजवळ 50% जे पेशंट्स आहेत ते पूर्ण रिकवर होत आहेत, पूर्ण बरे होत आहेत. ओके, तर ही साधारण ओव्हरऑल स्थिती झाली. सुरुवातीला जशी कोरोना महामारीला सुरुवात झाली तेव्हा सुरुवातीला
चायनानंतर चायनानी पटकन कंट्रोल केलं, कारण त्यांच्याकडे सरकारची कंट्रोल व्यवस्था फारच जास्त स्ट्रॉंग आहे, त्यामुळे त्यांच्याकडे लवकर कंट्रोलमध्ये आलं. पण बाकी युरोपमध्ये म्हणजे इटलीमध्ये तर ते एकदमच म्हणजे आगीसारखं स्वरूप झालं. आणि त्यानंतर युरोपमध्ये हळूहळू प्रत्येक देशामध्ये, युरोप खंडामध्ये महामारी पसरली. त्यानंतर US मध्ये पसरली. आणि तोपर्यंत इंडियामध्ये लागण लागण्याची जे आकडे होते ते आणि त्यातून मृत्यू पावणाऱ्यांची संख्या ही दोन्ही फारच समाधानकारक होती. आणि लॉकडाऊन घेतल्यामुळे आपल्याला हळूहळू असं वाटत होतं की हे संकट लवकरच हातात आपल्या कंट्रोलमध्ये येणार आहे असं आपल्याला सर्वांना वाटत होतं. पण झालं असं की पहिला लॉकडाऊन जेव्हा संपला त्यानंतर म्हणजे जरासं आश्चर्याची गोष्ट म्हणजे जसा लॉकडाऊन संपायचा तशी लागण लागणाऱ्यांची आणि मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढते, अशा पद्धतीचं काही आपल्या समोर आली. आणि त्यामुळे प्रत्येक वेळेला लॉकडाऊन वाढत जावा, एक्सटेंड करत वाढवत न्यावा लागला. आणि मग हळूहळू स्थलांतरित कामगारांचा प्रश्न आला, कारण अत्यंत दाटीवाटीने राहणाऱ्या त्यांच्या वसती स्थानांमध्ये विलगीकरण करणं हे अतिशय कठीण होतं. आणि त्याच्यामुळे ते सुरुवातीला सगळे बाहेर पडायला लागले. आणि नंतर हळूहळू असं लक्षात आलं की हे त्यांना बाहेर पाडू देता येणार नाही. आणि त्यामुळे सरकार आणि पोलीस यंत्रणा एकत्र येऊन त्यांना कुठेतरी वेगळ्या ठिकाणी जिथे विलगीकरण चांगल्या पद्धतीने होऊ शकेल आणि त्यांना खाणं पिणं देऊन त्यांना एक प्रकारचं जोपासता येईल अशी व्यवस्था करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु असं आहे की संख्याच एवढी प्रचंड होती की ते इतकं सोपं नव्हतं. अनेक स्वयंसेवी संस्थांनी आणि उद्योगपतींनी सुद्धा त्याच्यात हातभार लावला, परंतु संख्याच प्रचंड असल्यामुळे ते करणं फारच अवघड होतं. ही झाली एक ओव्हरऑल व्ह्यू. आणि सुरुवातीला महामारी जी आहे ती कुठल्याही वर्गाला मानत नाही, ती श्रीमंतांनाही धरते आणि ती गरिबांनाही धरते आणि ती मध्यम वर्गालाही धरते. आणि ती कुठल्याही कास्टला मानत नाही, कुठल्याही रिजनला, त्यामुळे ती न्यूट्रल आहे असं सुरुवातीला वाटत होतं. पण हळूहळू असं लक्षात आलं की सक्ती असल्यामुळे, विलगीकरणाची सक्ती असल्यामुळे ज्या वर्गाला विलगीकरण करणं सुसह्य आहे आणि आर्थिकदृष्ट्या पॉसिबल आहे, शक्य आहे, त्या वर्गाला नक्की बरं होण्यासाठी जास्त चान्सेस मिळतील. म्हणजेच ह्याचा अर्थ ज्या वर्गाला ते शक्य नाही त्याला जास्त त्रास होण्याची शक्यता आहे. तर असं जेव्हा आलं लक्षात तेव्हा समजलं की जरी सुरुवातीला लागण ही सर्वांना होत असली तरी सुद्धा हळूहळू मृत्यू दर जो आहे किंवा पसरण्याची, सामाजिक संसर्ग पसरण्याची जी शक्यता आणि त्यानंतर होणाऱ्या एकूण डेबिलिटी किंवा मॉर्बिडिटीची जी शक्यता आहे ती गरिबांमध्ये होण्याची शक्यता जास्त आहे. तर ह्या ठिकाणी असं तर मी ह्या ठिकाणी दोन गोष्टी पुढे मांडू इच्छिते. तर आता जर हा सर्व वर्गांना होणारा रोग असेल तर आपण असं का म्हणतोय की स्त्रियांवरती त्याचा काय इम्पॅक्ट होतोय, हा विचार आपण का करतो आहे, असा प्रश्न उपस्थित होऊ शकेल. की जर हे वयस्कर लोकांनाही होतंय, स्त्रियांनाही होतंय आणि श्रीमंतांनाही होतंय आणि गरिबांनाही होतंय आणि प्रगत देशांमध्येही होतंय आणि विकसनशील देशांमध्ये सुद्धा ही महामारी जर पसरते आहे, तर आपण असं का बघायचं की स्त्रियांवरती ह्याचा का विशेष परिणाम आहे. म्हणजे आजच्या विषयाचं जे जस्टिफिकेशन आहे, कारण आहे, तर ते काय असावं, का असं म्हणतोय आपण. तर ह्यासाठी मी दोन आर्ग्युमेंट्स पुढे करते आहे. एक तर आपण जेव्हा लॉकडाऊनमध्ये प्रवेश केला तेव्हा आपण काय म्हणत होतो, स्टे होम आणि स्टे सेफ, स्टे होम आणि स्टे सेफ, घरात राहा आणि सुरक्षित राहा. तर घरामध्ये सर्व बघणारी कोण, तर साधारणपणे गृहिणी, गृहलक्ष्मी. त्यामुळे तिची काय परिस्थिती आहे, तिच्यावर किती ताण येतोय आणि तिची जबाबदारी कशी वाढतीये हे बघणं क्रमप्राप्त आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी मला आपले नोबेल लॉरिएट आहेत भारतीय वंशाचे अमर्त्य सेन यांच्या आर्ग्युमेंटची आठवण येते की ज्यांनी बेंगॉलचा दुष्काळ, फॅमिन अभ्यासला होता आणि त्यांनी असं सांगितलं होतं
जेव्हा दुष्काळ असतो आणि अन्नधान्याची टंचाई असते तर त्याचा परिणाम सर्व वर्गांवरती होतो. पण तरी सुद्धा त्यांनी असं पाहिलं की मॉर्टॅलिटी म्हणजे मृत्यूदर हा जो बंगालच्या मोठ्या फॅमिनमध्ये झाला, मृत्यूदर हा कमीत कमी होता कुठल्या क्लासमध्ये, तर हाय कास्ट उच्चवर्णीय पुरुषांमध्ये सर्वात कमी मृत्यूदर होता. हे कसं काय? तर त्याला मग त्यांनी कारण दिलं की ह्याचं सोशल चॉईस असतो की सोसायटी अशी ठरवते की बायका किंवा दलित हे त्यातल्या त्यात उपेक्षित, त्यांना अन्नधान्य आणि मिळालं नाही तरी चालेल, एखाद दुसरे जास्त नंबरनी ते जर त्यांची मृत्यू झाला तरी चालेल, पण सोसायटी असं ठरवते की पुरुष आणि उच्चवर्णीय ह्यांना तरी अन्नधान्य मिळालंच पाहिजे. तर ह्याचा अर्थ असा होतो की बायस हा आपल्या सोसायटीत आहे आणि त्यामुळे त्या बायस प्रमाणे, त्या प्रेज्युडिस, त्या आपल्या ग्रहांप्रमाणे, पूर्वग्रहांप्रमाणे मृत्यूदर शेवटी आपल्या समोर येतो. तर ह्या दोन गोष्टी समोर घेऊन तर घरात जी बाई सर्वांचं बघते तिची काय स्थिती आहे आणि ह्या महामारीला तोंड देता देता सोशल बायसेस कसे आपल्या डोळ्यासमोर येतात आणि त्याचा काय परिणाम होऊ शकतो, ह्या दोन गोष्टी चा विचार करून हा विषय योग्य निवडल्याबद्दल मी सुरुवातीला प्रतीक राऊत आणि त्यांचे इतर कार्यकर्ते यांचा अभिनंदन करते आणि सुरुवात करते. तर पहिलं इंट्रो की मानव विकास म्हणजे काय, आर्थिक उन्नती कशासाठी पाहिजे, तर मानव विकासासाठी पाहिजे. तर मानव विकास म्हणजे काय, तर ह्याच्यासाठी एक आपल्याला ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स किंवा मानव विकास निर्देशांक असं त्याला म्हणतात. ओके, मानव विकास निर्देशांकाची सुद्धा लिखाणापासूनच झालेली आहे की त्यांनी असं म्हटलंय की माणसाची केपेबिलिटी ही कशाने ठरते की त्याचा जगण्यालायक असेल, आयुष्य जगण्यालायक असलं पाहिजे. तर आयुष्य जगण्यालायक असेल तर त्याचा विकास झालेला आहे. जगण्यालायक आयुष्य कधी होईल, जेव्हा दीर्घायुषी माणसं राहतील, म्हणजे त्यांचं फिजिकल फिटनेस चांगलं राहील आणि त्या दीर्घ आयुष्यामध्ये काहीतरी अर्थपूर्ण करण्यासाठी त्यांना संधी उपलब्ध होतील. हे अर्थपूर्ण करण्यासाठी संधी कशा उपलब्ध होतील, तर एक तर शिक्षण हवं, शिक्षणाचा उपयोग अर्थार्जनाकडे करता येण्यासारख्या संधी हव्या. तर त्यामुळे तीन गोष्टी मानव विकास निर्देशांकामध्ये अंतर्भूत केल्या गेल्या. एक तर आयुष्य म्हणजे लाईफ एक्सपेक्टन्सी, जन्मल्यानंतर किती वर्ष साधारणपणे एखाद्या देशामध्ये माणसं जिवंत राहतात, हे एक. दुसरं म्हणजे स्कूल एनरोलमेंट, एज्युकेशनमध्ये किती लोक जातात, लिटरसी काय आहे आणि एज्युकेशनमध्ये किती जातात, हायर एज्युकेशन उच्च शिक्षण किती लोक घेतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे हे सगळं केल्यानंतर त्यांचं इन्कम काय असतं, त्यांना हे स्थैर्य, इकॉनॉमिक स्थैर्य किंवा आर्थिक सुस्थितीमध्ये ते जाऊ शकतात का. तर हे झालं ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, म्हणजे ह्याच्यामध्ये स्त्रिया आणि पुरुष दोन्ही आल्या. पण असं लक्षात येतं की स्त्रियांची पोझिशन नेहमी, म्हणजे कुठल्याही प्रगत किंवा अप्रगत दोन्ही देशांमध्ये स्त्रियांची परिस्थिती तशी काही विशेष चांगली नसते. हे कळल्यानंतर जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स काढण्यात आला. म्हणजे ह्याच्यात काय करायचं की एक तर लाईफ एक्सपेक्टन्सी, लिटरसी, आणखीन तिसरं म्हणजे इन्कम लेवल, हे तिन्ही पुरुषांचं घ्यायचं आणि स्त्रियांचं घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये कंपॅरिझन करायचं. हा झाला जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स. मी अत्यंत ढोबळमानाने सध्या सांगते आहे. त्यानंतर असं लक्षात आलं की डेव्हलपमेंटपेक्षा कमकुवतपणा मेजर करणारं किंवा आर्थिक कमकुवतपणा मेजर करणारं काही इंडेक्स असेल तर त्याला म्हणतात की जेंडर गॅप इंडेक्स, म्हणजे दोन जेंडरमध्ये किती गॅप आहे, इनइक्वालिटी किती आहे, ह्याचा निर्देशांक काढण्यासाठी जेंडर गॅप इंडेक्स 2010 मध्ये UNDPने आपल्या ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्टमध्ये त्याची पहिल्यांदा इंट्रोडक्शन दिली. आणि ह्याच्यामध्ये काय काय बघतो, हे असं आपण बघतो की एकूणच ऑपॉर्च्युनिटीज किती कमी मिळत आहेत. ती ह्याच्यामध्ये आपण असं बघतो की लॉस ऑफ अचिव्हमेंट, म्हणजे क्षमता कमी असण्यामध्ये काय काय गोष्टी कारणीभूत होतात आणि हे जेंडर इनइक्वालिटीचं. सो या दोन तीन गोष्टींनी आपण मानव विकास त्यातल्या त्यात
स्त्रियांचा विकास हा मोजतो. आता हे जगन्मान्य परिमाण आहे. इंडियाचं सध्याचं जेंडर गॅप इंडेक्स आहे 108 आणि आपल्यापेक्षा बांगलादेशचा जेंडर गॅप इंडेक्स हा बेटर आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये स्त्री पुरुष समानता ह्या इंडेक्स प्रमाणे तरी, ह्या निर्देशांकाप्रमाणे तरी आपल्यापेक्षा कमी आहे. आता गॅप म्हणजे बेसिकली आपण असं म्हणालो, समजा तुम्ही एक तर मॉर्टॅलिटी आली, त्यात मी जास्त पडत नाही, पण बेसिकली किती शिकू शकल्या बायका आणि त्याचा उपयोग अर्थार्जनासाठी किती करू शकल्या, हा जर भाग बघायचा असेल तर त्याच्यासाठी एक इंडिकेटर असतो लेबर फोर्स पार्टिसिपेशन. म्हणजे किती स्त्रिया आहेत आणि त्यातल्या किती अर्थार्जन करू शकतात, ह्याचा जो रेशो आपण काढतो त्याला लेबर फोर्स पार्टिसिपेशन म्हणतात. आणि भारतामध्ये हा जो रेशो आहे हा गेल्या 10 वर्षापासून सतत खाली येत आहे. आणि सध्या आपल्यापेक्षा कमी लेबर फोर्स पार्टिसिपेशन, फिमेल लेबर फोर्स पार्टिसिपेशन आपल्यापेक्षा कमी असलेले फक्त 10 देश आहेत. बाकी सर्व जवळजवळ म्हणजे 169 देश आपल्यापेक्षा बरे आहेत. आपल्या खाली फक्त 10 देश उरलेले आहेत. आणि कोण आहेत आपल्या खाली उरलेले? आपलं पार्टिसिपेशन रेट आहे 23.3%, म्हणजे जवळजवळ 23% धरा, 3% काढलेत, 0.3% काढलेत. तर ह्याचा अर्थ आहे, समजा 23 पण 20 घेतले तर 5पैकी 1 स्त्री अर्थार्जन करू शकते, जिचं अर्थ म्हणजे तिचं इन्कम मोजण्यात येत आहे. अशा पद्धतीची 5पैकी जवळजवळ 1 किंवा 1 पेक्षा किंचित जास्त ही आपली सध्याची परिस्थिती आहे. आणि आपल्यापेक्षा खाली असलेले म्हणजे इजिप्त आहे, मोरोक्को आहे, सोमालिया, इराण, अल्जेरिया, जॉर्डन, इराक, सिरिया आणि येमेन या देशांची नावं मी अशासाठी वाचतेय की आपल्याला सर्वांना माहिती आहे की इथे कुठल्या पद्धतीचं युद्ध सदृश परिस्थितीमधून ते सतत चाललेले आहेत गेले काही वर्ष. आणि तरी सुद्धा आपली स्थिती त्यांच्याच पेक्षा फक्त किंचित बरी आहे. चिंताजनकच बाब आहे. झालं ह्याच्यामध्ये विशेष करून म्हणजे जर समजा एज वाईज बघितलं तर 15 ते 30 ह्याच्यामध्ये 8% हा दर कमी झालेला आहे. 30 ते 50 यामध्ये 60% दर कमी झालेला आहे. आणि 35 ते 39 ह्यामध्ये 9% म्हणजे सर्वात जास्त कमी झालेला आहे. तर बहुतेक ह्या ज्या 30 ते 39, 35 ते 39 ह्यांचा डेटा असा मिळतो की ते घरची कामं करण्याकरता त्यांनी आपापल्या नोकऱ्या किंवा अर्थार्जनाच्या संधी आपणहून सोडलेल्या आहेत, असा डेटा सांगतो NSSOचा, ओके, नॅशनल सॅम्पल सर्वेचा जो डेटा आहे तो असं सांगतो. ठीक आहे. तर आता एवढ्या कमी स्त्रिया अर्थार्जन करत आहेत समजा, तर काय पद्धतीचं ते काम करतायत? NSSOच्या ह्याच्यामध्ये आपल्याला असं मिळतं की स्त्रियांची कामं करण्याची जी क्षेत्र आहेत ती अतिशय लिमिटेड आहे. एक तर टीचिंग आहे, ज्याच्यात मी स्वतः होते फॉर एक्झाम्पल. नाही तर खालच्या स्तरामध्ये बघाल तर डोमेस्टिक क्लीनर्स म्हणजे घरी काम करणाऱ्या, ज्याला आपण मोलकरीण म्हणतो, आणि गारमेंट वर्कर्स ह्यांची संख्या सर्वात जास्त आहे. आणि मग एक जरा आश्चर्यकारक गोष्ट आहे, त्यानंतर सर्वात जास्त संख्या आहे डायरेक्टर्स अँड चीफ एक्झिक्युटिव्ह. तर आतापर्यंत मी जर आणि लेबर फोर्स पार्टिसिपेशन कमी झाला, कमी स्त्रिया अर्थार्जनाकडे उद्युक्त होत आहेत, तर हे काय म्हणते मी की डायरेक्टर्स आणि चीफ एक्झिक्युटिव्ह. तर ह्याच्यामध्ये अझीम प्रेमजी इन्स्टिट्यूटमध्ये एक शोधनिबंध प्रसिद्ध करण्यात आला, ज्याच्यामध्ये त्यांनी पाहिलं की ह्या डायरेक्टर्स आणि चीफ एक्झिक्युटिव्हमध्ये जवळजवळ 99% बायका ह्या सेल्फ एम्प्लॉईड आहेत किंवा त्या घरच्याच कुठल्या तरी उद्योगामध्ये, म्हणजे पापड असेल किंवा डबे खानावळी असतील, डबे नेणं असेल, त्याच्यामध्ये त्या काम करतायत. तो घरचा आणि सेल्फ अकाउंट असल्यामुळे त्यांना डायरेक्टर किंवा चीफ एक्झिक्युटिव्ह अशी सुंदर लेबल लावण्यात आलेली आहेत. पण 99% बायका ह्या गरीब आणि त्याच्यामध्ये स्वतःचं काही ना काही करून अर्थार्जन करणाऱ्या आहेत. तर ह्यांना आपण काय म्हणायचं हा नंतरचा प्रश्न आहे. बरं, भारतीय महिलांचा जो एक आठवडा आहे समजा, विकसनशील देशांमध्ये
विकसनशील देशांमध्ये सर्व जर कंपॅरिझन केलं तर हा आणि 2018चा डेटा आहे, एप्रिल जूनमध्ये त्यांनी केलेल्या स्टडीचा डेटा आहे की आपली भारतीय बाई सर्व विकसनशील देशांमध्ये कम्पेअर केलं तरी सुद्धा तिचं काम प्रत्येक आठवड्याला जवळजवळ 45 तासांचं आहे आणि बाकी विकसनशील देशांमध्ये जवळजवळ 35 तासांचं आहे. म्हणजे आपली बाई इतर विकसनशील देशांपेक्षा सुद्धा जास्त काम करते. आता जास्त काम करते तर मग तिला पगार जास्त मिळतो का? अनेक एव्हिडन्सेस आहेत की त्याच कामाकरता पुरुषाला जास्त वेतन आणि महिलांना कमी. ह्याचे अनेक एव्हिडन्सेस आहेत फ्रॉम ॲग्रिकल्चर म्हणजे शेती कामापासून ते कन्स्ट्रक्शन वर्कपर्यंत सर्व ठिकाणी ही विषमता अनेक लोकांनी अनेक अभ्यासकांनी नोंदलेली आहे. आणि ILOच्याच रिपोर्टप्रमाणे ही जी गॅप आहे ही म्हणजे महिलांचं वेतन आणि पुरुषांचं वेतन ही जी गॅप आहे ती भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये बघितली तर गावांमध्ये जवळजवळ दीड म्हणजे हे म्हणजे 150% असं म्हणता येईल. दीड वेळा म्हणजे 150% आहे आणि शहरांमध्ये ही थोडीशी कमी 1.2 किंवा 1.3 टाइम्स असा हा गॅप आहे. तर गॅप हा दोन्हीकडे आहे. एका परीने हा सुद्धा एक वैश्विकच गुण आहे की पुरुषांना त्याच कामासाठी जास्त पैसे मिळतात, हे काही आपलंच नाही. त्यानंतर ह्याच्या मागे जर कारणं बघितली की का बायकांना कमी मिळतं किंवा पुढे काय होऊ शकेल, तर ह्याच्यामध्ये एक लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचा एक स्टडी आहे की आपल्याकडे एक चांगली बाब म्हणायची एज्युकेशन एनरोलमेंट भरपूर वाढलेली आहे. किती वाढली आहे तर गेल्या 7 वर्षांमध्ये ही 1350 टाइम्स वाढलेली आहे. प्रचंड प्रमाणामध्ये मुली आता शिक्षण घेत आहेत. ही वस्तुस्थिती आहे. बेटी बचाव बेटी किंवा सर्व शिक्षा अभियान ह्याला आलेलं यश म्हणा की मुलींचं शिक्षणाकडे प्रसार तर नक्कीच झालेला आहे, सर्व ठिकाणी प्रसार झालेला आहे, परंतु ड्रॉपआउट रेट सुद्धा जास्त आहे. विशेष करून 9वी 10वी म्हणजे 7वी झाल्यानंतर मुलीला ड्रॉपआउट करणं हा आपल्याकडे शिरस्ता अजूनही कायम आहे. आणि अजूनही जो डेटा आपल्याला मिळतो तो असाच मिळतो की 9वी 10वी पर्यंत काही बऱ्याच मुली पोचू शकत नाही. जवळजवळ 20% हा रेट गेल्या 5 ते 7 वर्षांमध्ये हा रेट ड्रॉपआउटचा रेट वाढलेला आहे. तर साधारणपणे खेडेगावामध्ये यांचं काम साधारण ॲग्रिकल्चर किंवा शेतीशी रिलेटेड क्षेत्रामध्ये स्त्रिया असतील तर क्षेत्रांमध्ये त्या गारमेंट आणि ह्या इंडस्ट्रीमध्ये आहेत. ते मी ऑलरेडी आता नमूद केलेलं होतं. जी काही वाढ होतीये, जी काही एम्प्लॉयमेंटमध्ये वाढ होते स्त्रियांच्या, ती सगळी लो ग्रोथ सेक्टरमध्ये होते. म्हणजे आता ॲग्रिकल्चरमध्ये प्रॉफिट नाही हे तर आपण सर्वच जाणतो. तिथे स्त्रियांची एम्प्लॉयमेंट वाढते, हँडीक्राफ्टमध्ये वाढते. आणखीन जिथे प्रोडक्टिव्हिटी कमी आहे आणि किंवा प्रोडक्टिव्हिटी कितीही काम करून शेवटी मोबदला कमी मिळतो अशा ठिकाणी स्त्रियांची एम्प्लॉयमेंट जर वाढत असेल तर अशा क्षेत्रांमध्ये वाढते आहे. मग अशी क्षेत्र कुठली जिथे वेजेस खूप वाढत आहेत, भराभरा वाढत आहेत, ज्याला हाय ग्रोथ सेक्टर म्हणतात. तर लिंक्डइनच्या अनुसार ही क्षेत्र अशी आहेत: पायथन डेव्हलपर, जावा स्पेशलिस्ट, मशीन लर्निंग, डिजिटल मार्केटिंग, नेटवर्किंग. हे जे आत्ताची किंवा गिग इकॉनॉमीमध्ये पाठीमागून तांत्रिक क्षमता असल्याने ज्या नोकऱ्या उपलब्ध होतात त्या नोकऱ्या ह्या हाय ग्रोथ सेक्टरमध्ये मानल्या आहेत लिंक्डइनने. आणि अशा क्षेत्रात 10 उत्तम क्षेत्रांमध्ये हाय ग्रोथच्या जिथे पगार जास्त मिळू शकतो तिथे बायकांची नोकरी घेण्याची पर्सेंटेज, नोकरी मिळण्याची पर्सेंटेज हे 19% पेक्षाही कमी आहे. तर हे असं का आहे?
तर जरी प्रायमरी एज्युकेशनमध्ये मुलींची संख्या वाढली असेल आणि सेकंडरी एज्युकेशनमध्ये जरी मुलींची संख्या वाढली असेल तरी सुद्धा टेक्निकल एज्युकेशनमध्ये अजून त्या तेवढ्या क्षेत्रांनी तेवढ्या प्रबळपणे उतरलेल्या दिसत नाही. आणि त्यामुळे हा जो फास्ट ग्रोईंग सेक्टर आहे, जिथे पगार जास्त वाढू शकतात, जिथे स्किलवरती भरपूर डिपेंडंट आहे आणि इन अ वे आपण काय म्हणतो त्याला इंडिस्पेन्सिबल होता तुम्ही अशा पद्धतीचं एकदा स्किल घेतल्यानंतर, तर त्या पद्धतीचं स्किल अजूनही मुलींना उपलब्ध नसल्यामुळे खूपच कमी म्हणजे 20% कमी मुली अशा क्षेत्रांमध्ये जात आहेत असा डेटा आपल्याला सांगतो. बरं, चला आपण असं मानू की आपल्याला काय मिळालं, ॲग्रिकल्चर मिळालं आणि थोडेफार ऑफिस जॉब छोटे मोठे, थोडंफार कम्प्युटर शिकल्यानंतर किंवा थोडंफार अकाउंट्स कम्प्युटरवरती शिकल्यानंतर ऑफिस जॉब्स मिळाले, तिथे बायकांचा सहभाग आहे असं समजलं. तरी सुद्धा प्रॉब्लेम असा आहे की भावी काळामध्ये ते सुद्धा तेवढंच राहणार नाही. का नाही राहणार? कारण शेतीमध्ये जर यंत्राचा उपयोग जास्त व्हायला लागला, जसं सीड ड्रिलर्स आहेत, हार्वेस्टर्स आहेत, थ्रेशर्स आहेत, ज्या गोष्टींमध्ये बायकांचा सहभाग भरपूर आहे, अशा गोष्टींमध्ये जर यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला तर एक मॅकेन्स्की ग्लोबल इन्स्टिट्यूट 2019 मध्ये आपला अभ्यास समोर मांडलेला आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की जवळजवळ 12 लाख बायकांचे जॉब्स शेतकी व्यवसायामधून जाऊ शकतात जर हळूहळू यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन मिळत गेलं आणि यंत्राचा उपयोग वाढत गेला तर हा लॉस होणार आहे खेडेगावातल्या बायकांना. शहरी बायकांना काय म्हणाल तर डिजिटल डिवाइड जो वाढत आहे, ऑटोमेशन वाढत आहे, त्याच्यानी क्लेरिकल जॉब्स गेले, हे तर बँकिंग सेक्टरमध्ये आणि अनेक क्षेत्रांमध्ये आपण पाहिलं. आणि त्यामुळे हळूहळू काय म्हणतात अपर एज टेक्निकल स्किल्स जर बायकांनी मिळवली नाही तर त्यांचे एम्प्लॉयमेंटचे म्हणजे दुसऱ्या ठिकाणी रोजगार मिळवण्याचे त्यांचे आणि चांगल्या पद्धतीचं वेतन मिळवण्याचे त्यांच्या संधीच हळूहळू कमी होणार आहे. हे झालं घराबाहेरच्या विश्वाचं. घरामध्ये काय परिस्थिती आहे तर अनेक स्टडीज असे सांगतात, म्हणजे त्यांनी बायका किती वेळ घरात काम करतात आणि पुरुष घरात किती वेळ काम करतात ह्याचं थोडंसं मांडलेलं आहे अभ्यास. OECD चा 2017चा अभ्यास आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की भारतातील स्त्रिया जवळजवळ 352 मिनिटं प्रत्येक दिवशी घरात काम करतात. 352 म्हणजे किती झाले, समजा 360 झाले, 360 मिनिटं म्हणजे किती झाली, 6 तास काम झालं. हां, आणि पुरुष घरामध्ये 52 मिनिटं काम करतात म्हणजे 1 तासापेक्षा कमी. तर बाई जवळजवळ 6% म्हणजे 600%, जवळजवळ 577% असं त्यांनी काढलेलं आहे, बायका जास्त काम करतात. ILOचाच अलीकडचा रिपोर्ट आहे 2018चा, त्याच्यामध्ये बायका जवळजवळ 300 मिनिटं भारतामध्ये बायका घरामध्ये जवळजवळ 300 मिनिटं काम करतात तर पुरुष जवळजवळ 30 मिनिटं काम करतात. म्हणजे जो 2017चा स्टडी आहे त्याच्यामध्ये गॅप थोडीशी कमी आहे, 6 गुणिलेनी आहे आणि आत्ताचा जो स्टडी आहे त्याच्यामध्ये 10 गुणिले आहे. कधी कधी परिमाण आणि कधी कधी डेटा थोडासा इकडे मोजमापाच्या मध्ये कधी फरक होऊ शकतो, पण हे लक्षात येतं की घरात काम करायचं आहे आणि त्या कामाचा अर्थातच मोबदला नाही आहे. हा झाला एकूण पूर्ण अभ्यास. म्हणजे आता मी एक भाग आजच्या ह्या एकूण डिस्कशनचा एक भाग संपवलेला आहे. पहिल्यांदा आपण पाहिलं की डेव्हलपमेंट कशी मोजतात, डेव्हलपमेंट इंडेक्सेस पाहिले. त्यानंतर स्त्रियांबद्दल आपण का बोलतो आहे ह्या गोष्टी पाहिल्या, की स्टे होम म्हटल्यानंतर होम मेकरची स्थिती काय आहे हे पाहायला पाहिजे. आणि हा संसर्ग वेगवेगळ्या जरी सगळीकडे न्यूट्रल असाल तरी सुद्धा त्याचा मृत्यू दरामध्ये कसा बदल होतो, अमर्त्य सेन यांना लक्षात ठेवून आपण हा अभ्यास पाहायचा, त्या दृष्टिकोनातून इथे पाहायचा विचार केला होता. आणि त्या दृष्टीने आपण सुरुवातीला सध्याची आर्थिक परिस्थिती भारतीय स्त्रियांची कशी आहे याचा डिटेलमध्ये
थोडासा विचार केला की गावांमध्ये कशी परिस्थिती आहे, शहरांमध्ये कशी परिस्थिती आहे, त्या काम किती करतात, त्यांचं एज्युकेशन काय आहे, त्यांचा ड्रॉपआउट रेट काय आहे आणि सध्या त्यांचं गॅप किती आहे, इन्कममध्ये गॅप किती आहे आणि आपल्या खाली असा गॅप असलेले फक्त 10 देश आहेत. ही परिस्थिती आतापर्यंत आपण पाहिली. ह्या परिस्थितीमध्ये आता आपण पाहतो की कोविडचा काय इम्पॅक्ट आहे. म्हणजे सुरुवातीलाच आपली म्हणजे ज्या पार्श्वभूमीने आपण सुरुवात करतो ती पार्श्वभूमीच पहिल्यांदा अनइक्वल आहे, ती इक्वल नाही आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ही महामारी आल्यानंतर ती कोणाला जास्त त्रास देते किंवा त्याचा परिणाम काय होतो हे आपण पाहणार. तर सुरुवातीला असं पाहतो आपण की निदान सुरुवातीला तरी ह्या महामारीने सर्व, जसं आपण सुरुवातीला बघितलं की युरोपमध्ये तर अत्यंत आगीसारखं फैलावलं. त्यानंतर US मध्ये दिवसाचे आकडे बघितल्यानंतर एखाद्याला चक्कर यावे या पद्धतीचे आकडे, दररोजचे लागण लागणे आणि मृत्यू पावणे या दोन्हीचे आकडे इतके प्रचंड होते. भारतातच कमी होते. त्यावेळेला काही अभ्यासकांनी असं म्हणायला सुरुवात केली होती की आपल्या मुलांना आपण लहानपणी BCGची लस देतो आणि त्यामुळे कदाचित कोरोना कमी होत आहे वगैरे वगैरे अशा पद्धतीचे काही तर्क समोर येत होते. परंतु या महामारीचा मूळ प्रॉब्लेम असा आहे की ह्याला काही इनॉक्युलेशन नाही, ह्याला काही औषध नाही. औषधांसाठी सुद्धा इथे तिथे अजून जंग आपण अख्खी मनुष्यजात जगभर पछाडली आहे. आयुर्वेदातून उत्तर शोधण्याचा प्रयत्न होतोय, होमिओपॅथीतनं शोधण्याचा प्रयत्न होतोय आणि ते औषधं घेतलेल्यांना सुद्धा त्याची लागण होते. त्यामुळे आपण अक्षरशः निरुत्तर आणि हतबल होत आहोत. त्यामुळे सध्या तरी याला असं सांगण्यात येतं की विलगीकरण हा एकच उपाय आहे. ज्याला झालेला एक 14 दिवस वगैरे वगैरे त्याबद्दल मी आता जात नाही. आपण कुणालाही फोन केला तरी सुद्धा ह्या गोष्टी आपल्याला आपोआप कळतायत, त्यामुळे त्यात मी जात नाही. म्हणायचं इतकंच आहे की विलगीकरण हाच एक ह्याचा मार्ग आहे आणि तो विलगीकरण केलेलं असताना ज्याला संसर्ग झालेला आहे त्याला अनेक प्रकारांनी सबळ करणं. म्हणजे त्याला जर शेवटी श्वास घेणं अवघड झालं तर ICU मध्ये टाकून त्याला व्हेंटिलेटर देऊन त्या पद्धतीचा खर्च करून त्याला वाचवणं, ह्या पद्धतीचेच फक्त उपाय आहेत. म्हणजे कुठला वर्ग विलगीकरण उत्तम प्रकारे करू शकतो, कुठला वर्ग विलगीकरण करून घेतलेल्या व्यक्तीची व्यवस्थित काळजी घेऊ शकतो स्वतः संसर्ग न घेता, आणि कुठला वर्ग शेवटी तो आजार खूप बळावला की ICUत जाऊन त्या व्यक्तीला जिवंत ठेवू शकतो. म्हणजे काय की ह्याला आर्थिक परिमाण आलं. म्हणजे ज्या वर्गाकडे ही सर्व सक्षमता आहे तो हा संसर्ग झाल्यानंतर सुद्धा बऱ्यापैकी सही सलामत बाहेर पडू शकतो, असं लक्षात यायला. मग सुरुवातीला असंही येत होतं की ज्यांना स्वतःचेच रोग आहेत, समजा ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस आहे, त्याला जास्त होतो, वय जास्त झालेले आहे त्याला जास्त होतो. आता वय आणि रोग हे जर बघितले तर हे परत सर्व वर्गांना सारखे असू शकतात. परंतु विलगीकरण जो अफोर्ड करू शकतो तो वर्ग लवकर बाहेर पडण्याची त्याची चान्सेस, त्याची संधी त्याला जास्त आहे, असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा लक्षात येतं की अमर्त्य सेनना आठवलं पाहिजे. तर ह्याच्यामध्ये स्त्रियांचे जे आपण इतर स्थिती बघितली त्याच्यात एक गोष्ट मला सांगायची राहिली की भारतामध्ये 2018चा जो क्राईमचा रिपोर्ट आहे, क्राईमकडेच मी का जाते ते अगदी 2 मिनिटातच येते त्याकडे, परंतु नॅशनल क्राईम रिसर्च ब्युरो NCRB ह्यांचा 2018चा रिपोर्ट आहे ज्याच्यामध्ये ते म्हणतात की स्त्रियांविरुद्धचे गुन्हे प्रत्येक 1.7 म्हणजे 2 मिनिटाच्या आत एका स्त्रीवरती गुन्हा होतो भारतामध्ये. हा रिपोर्ट आहे 2018चा. आणि घरामधील म्हणजे कुटुंबामधील जी हिंसा आहे ती जवळजवळ प्रत्येक 4.4 मिनिटांनी म्हणजे 5 मिनिटाच्या आत एका स्त्रीवर होत असते. ठीक आहे, आता इतका मी सांगते, पण
व्हायलन्सकडे काय येते, कौटुंबिक हिंसेकडे काय येते, डोमेस्टिक व्हायलन्स ज्याला म्हणतात. पण आता त्याला डोमेस्टिक म्हणून मी घरगुती असं ट्रान्सलेट करत नाही. घरगुती हिंसा आणि बाहेरची हिंसा असं काही नाही. कुटुंबामध्ये होणारी हिंसा, कुटुंबामध्ये होणारे जुलूम किंवा अपमानास्पद वागणूक वगैरे, त्याला आपण कौटुंबिक हिंसा असं म्हणू. मी हे का आता या पॅन्डेमिकमध्ये, या महामारीमध्ये ह्या हिंसेचा काय संबंध आहे, तर अनेक रिपोर्ट्स असे सांगतात की जेव्हा जेव्हा इमर्जन्सी वाढते, हेल्थ रिस्क वाढते, तेव्हा जेव्हा जेव्हा आर्थिक दृष्ट्या वाढतात, स्ट्रगल वाढतो, चिमटलं जातं सर्व बाजूनी, त्यावेळेला व्हायलन्स वाढतो. आणि कंट्रोलिंग बिहेवियर, दुसऱ्यांना कंट्रोल करण्याची बिहेवियर म्हणजे त्या पद्धतीची वागणूक देण्याची, अग्रेशनची किंवा मारहाणीचे प्रसंग जास्त प्रमाणात होतात. हा जागतिक अनुभव आहे. आश्चर्य वाटेल आपल्याला आता की जशी ही महामारी सुरू झाली तसे पहिल्या 5 आठवड्यांमध्ये चा डेटा उपलब्ध होतो की फ्रान्समध्ये डोमेस्टिक व्हायलन्स 30% वाढलेली आहे या महामारीच्याच संदर्भात. फक्त चीनमध्ये, हुबईमध्ये एकाच पोलीस स्टेशनमध्ये 300% डोमेस्टिक व्हायलन्स वाढलेला आहे. सिंगापूरमध्ये 25% वाढलेला आहे. सायप्रसमध्ये 33% वाढलेला आहे. अर्जेंटिनामध्ये 25% आणि सिंगापूरमध्ये 100% वाढला आहे. आपण सिंगापूरकडे एक अत्यंत प्रगत आणि टुमदार आणि सुंदर देश म्हणून बघतो. तिथे डोमेस्टिक व्हायलन्स हा ह्या महामारीच्या 5 आठवड्याच्या काळांमध्ये 100% वाढलेला आहे. आपल्या फार लांब कशाला जायचं, पुण्याच्या पोलीस स्टेशनचा रिपोर्ट मला बघायला मिळाला की पहिले 5 आठवड्याचा लॉकडाऊन झाल्यानंतर पुण्याच्या पोलीस स्टेशन्समध्ये 12 पट, म्हणजे टक्क्यांमध्ये घालायचं झालं तर 1200%, 12 पट वाढ झालेली आहे कौटुंबिक हिंसेच्या आकड्यांमध्ये. ह्याचं कारण काय असेल? ह्याचं कारण असं अनेक देण्यात की जे आयसोलेशन आहे, बाहेर जायचं नाहीये, त्यामुळे सगळ्या घरामध्येच अडकलेल्या आहेत बायका. कदाचित आपल्यातील काही लोकांनी नंदिता दासची छोटीशी फिल्म आहे ती पाहिलेली असेल की अत्यंत सुस्थितीत असलेल्या बाईला एक फोन येतो, आर्थिक सुस्थितीत नसलेल्या बाईचा, आणि त्या दोघी स्त्रियांच्या एकूण कौटुंबिक वातावरणाचा आणि त्यांना कुटुंबाच्या सर्व अपेक्षांचं ओझं आणि जबाबदारीचं ओझं घेऊन कसं हे दिवस काढावे लागतात. ते एक छोटीशी डॉक्युमेंटरी आहे. मला वाटतं 1-2-3 मिनिटाची फिल्म आहे. ती फिल्म जर मिळाली तर नक्की बघा. नंदिता दासची फिल्म आहे. तर एकूण सर्व अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की व्हायलन्स का वाढला पाहिजे ह्याच्यामध्ये. खरं म्हणजे कसं आहे की सर्वांवरतीच ही परिस्थिती आहे, सर्वांनाच अनसर्टन्टी आहे, सर्वांनाच माहिती नाही काय होणार आहे. तर सर्वजण गुण्यागोविंदाने एकमेकांची काळजी घेत का राहत नाही. तर ह्याच्यामध्ये सोशल आणि कल्चरल थिअरीचा भाग येतो की करायचं कोणी आहे जास्त काम, तर स्त्रीनी करायचं आहे. ही तर पूर्वीची पण गोष्ट आहे. म्हणजे कोविडच्या अगोदर सुद्धा आपण पाहिलं की भारतीय स्त्रिया जवळजवळ 6 पट किंवा 10 पट पुरुषांच्या पेक्षा जास्त घरामध्ये काम करत होत्या, हे आपण पाहिलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये मग काय होतं की काय ऐकतोय आपण की मुलांना बाहेर सोडू नका, शाळा बंद झाल्या, म्हाताऱ्यांना हा आजार लवकर होऊ शकतो त्यामुळे त्यांची विशेष काळजी घ्या. तर मग ही काळजी कोण घेणार? घरातली स्त्री घेणार. त्यामुळे एक तर कोणीच बाहेर जास्त जाऊ शकत नाही, मग त्या बाईवरती जास्त सर्वांची व्यवस्थित काळजी घेण्याचं काम येतं. मग कोणी सुचवतं की हे काढे करा आणि ते अमुक करा आणि ताजच खा किंवा काय. आता ताजच खा म्हटल्यानंतर करणारी बाईच आहे, त्यामुळे तिलाच करायचं आहे सर्व काही. सो सर्वांची जी काळजी घेण्याची जबाबदारी वरती आहे. त्यामुळे हे काम, हे आता जे कोविडचं काळ आहे त्याच्यामध्ये 10 पटीपेक्षा कदाचित जास्त हा फरक आलेला असू शकतो. शिवाय असंही अभ्यासकांनी नोंदलेलं आहे की फायनान्शियल रिसोर्सेसला तिला ॲक्सेस नाही, बाहेर पडून स्वतःचे पैसे काढण्याचा तिला ॲक्सेस नाही. तिची पण स्वतःची नोकरी गेलेली आहे किंवा ऑनलाईन जरी करत असेल
तरी ऑनलाईन पगार मिळतो का नाही, सर्वांना पगार हा भारतामध्ये की काम नसताना पगार द्या असे निर्देश जरी सरकारने काढले तरी सुद्धा ते कोण पाळणार आहे आणि कसे काय पाळणार आहे हा एक मोठाच प्रश्न आहे. त्यामुळे हातात पैसा नसला तर असलेले सेव्हिंग्स सगळे संपले आणि काम, त्यामुळे अर्थाचं काम पण करायचं आहे आणि सर्वांची काळजी पण घ्यायची आहे. ह्याच्यामध्ये प्रेशर स्त्रियांवरती वाढलेलं आहे. मुलं कायम घरामध्ये, त्यामुळे मुलं शाळेमध्ये गेल्यानंतर आपण एक जरा निश्वास टाकावा तर ती परिस्थिती नाही. मुलं कायम घरामध्ये असल्यानंतर त्यांच्या नुसत्या खाण्यापिण्याची नाही आणि त्यांच्या आरोग्याचीच नाही तर त्यांच्या करमणुकीची ही जबाबदारी स्त्रीनी घ्यायची आहे किंवा इतरांनी सुद्धा थोडीफार घेतलेली असेल असं म्हणता येतं कदाचित. तर ही परिस्थिती सध्या ह्या परिस्थितीतून सर्व स्त्रिया जात आहेत. उच्चवर्गीय, मध्यमवर्गीय आणि कनिष्ठवर्गीय वगैरे वगैरे. या सर्व, तर हा माझा पुढचा भाग आता मी जवळजवळ संपवलेला आहे. आणि ह्या सर्व पार्श्वभूमीवर म्हणजे ऍक्च्युली हा जो कौटुंबिक हिंसेचा जो एक प्रकारचा प्रघात म्हणजे वाढलेल्या जी संख्या आहे त्याला काही अभ्यासक असं म्हणतात ही एक वेगळ्याच पद्धतीची पॅरलल समांतर महामारी आहे असं एक म्हटलं जातं. म्हणजे एक कोविड तर आहेच आणि शिवाय बायकांना मारहाणीचे प्रकार आणि त्यांनी थकून गेल्यानंतर स्वयंपाक जर व्यवस्थित केला नसेल तर त्याला मारहाणीचे प्रकार, त्यांना टोचून बोलण्याचे प्रकार, त्यांचा इमोशनल व्हायलन्स किंवा भावनिक हिंसाचाराचे प्रकार, म्हणजे ही एक वेगळ्याच पद्धतीची समांतर महामारी आहे असं काही अभ्यासकांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. तर आता मी शेवटून दुसऱ्या टप्प्यावर येते. या सर्व परिस्थितीमध्ये जरी सर्व स्त्रियांवरती भार जबाबदारीचा वाढला, आणखीन कामाचं आणि एक प्रकारच्या अनसर्टन्टीचं एक कुऱ्हाड सतत डोक्यावर की आज होणार का उद्या होणार, की पॉझिटिव्ह कोण आहे, शेजारचा पॉझिटिव्ह आला मग आपल्या मुलांना आपण कसं वाचवायचं, या पद्धतीची सतत एक संकटाचं डोक्यामध्ये चालू आहे विचार. तर ह्या सर्व परिस्थितीमध्ये मी फक्त 2 प्रकारच्या स्त्रिया हे विशद करू इच्छिते. एक तर आरोग्य सेविका, म्हणजे डॉक्टर्स आणि नर्सेस, जरी नर्सेस ह्या जास्त प्रमाणात स्त्रिया असतात, मेल नर्सेस पण असतात, पुरुष नर्सेस पण असतात. डॉक्टर्स हे स्त्री आणि पुरुष दोन्ही, पण आपल्याकडे व्हॉलंटियर ज्याला म्हटलं जातं, ज्याला कामगाराचा दर्जा दिला जात नाही, अशा पद्धतीची एक मोठी यंत्रणा आहे. आपण सर्व जाणता, ह्या आहेत आशा वर्कर्स आणि अंगणवाडी वर्कर्स. यांचं वेतन आहे आशा वर्करचं आज मुंबईला 1000 रुपये. आणि तिला जाऊन प्रत्येक ठिकाणी, एस्पेशली विशेष करून सर्व झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन बघायचं आहे की जे सिम्पटम्स सांगितले जातात त्या सिम्पटम्सप्रमाणे किती लोक कदाचित या महामारीच्या समोर असतील, म्हणजे त्यांनी ग्रस्त असतील, किती लोकांना संसर्ग झाला असेल आणि किती लोक नसतील. ही सगळी आकडेवारी त्यांनी दररोज तयार करायची आहे, त्यांना जाऊन सल्ले द्यायचे आहेत. तर हे जे दारोदारी भटकून आणि कामं करायचे ती आशा वर्कर्सनी करायचे. त्यांना म्हणजे माझा काही आशा वर्कर्सशी संपर्क आहे. अंगणवाडी सेविकांच्या महासंघाशी शुभा शमीम मॅडम आहेत, त्यांच्याशी मी संपर्कात आहे. त्या सांगतात की अतिशय कमीत कमी सुरक्षेची साधनं त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे त्यांना संसर्ग होण्याची शक्यता, मोठ्या प्रमाणात संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लॉकडाऊन जेव्हा पहिल्यांदा एक्सटेंड केलं गेलं होतं, म्हणजे एप्रिल महिन्याची गोष्ट सांगते मी तुम्हाला, त्यावेळेला या अंगणवाडी सेविकांचं कसं चाललंय हे फक्त पूर्वीचा माझा अभ्यास प्रसिद्ध झालेला आहे एका पुस्तकामध्ये. पण आपलं एक कौतूहल म्हणून सध्या काय परिस्थिती चालली आहे म्हणून मी पाहायचा प्रयत्न केला. तर या अंगणवाडी सेविका, त्यावेळेला अजून शाळा पूर्ण बंद झालेल्या असल्या तरी सुद्धा अंगणवाड्या चालू होत्या, मुलं अंगणवाड्यांमध्ये जात होती आणि ह्या अंगणवाडी सेविका व्हॉट्सॲपवरून ह्याचे व्हिडिओज मला मिळाले. म्हणजे एवढी कमिटमेंट असलेल्या ह्या स्त्रिया आहेत
आणि त्यांना सुरक्षेची साधनं खूपच कमी आहेत आणि त्यामुळे त्यांना संसर्ग होण्याची परिस्थिती नाकारता येत नाही. ही त्यांची परिस्थिती. त्यामुळे दिस इज वन कॅटेगरी ऑफ वर्कर्स. हा एक कामगारांचा असा आहे की त्यांना स्वयंसेवक समजलं जातं. आता तुम्ही स्वयंसेवक म्हटल्यानंतर ग्लोव्ज तुमचे तुम्ही आणा आणि चेहऱ्यावर मास्क तुमचा तुम्ही घाला आणि तुमच्या स्वयंप्रेरणेने तुम्ही काम करा असं एक जवळजवळ म्हणण्यात येतं. पण फार अवघड परिस्थितीमधून ह्या सर्व स्त्रिया जात आहेत. ही एक गोष्ट. आणि दुसरा जो तबका आहे जो आपल्या जवळजवळ एप्रिल महिन्यापासून आपण यांचे व्हिडिओज बघतोय आणि यांचे रिपोर्ट्स बघतोय ते म्हणजे स्थलांतरित कामगार. आपल्या पॉप्युलेशनच्या जवळजवळ 10%, इंडियाच्या लोकसंख्येच्या जवळजवळ 10% कामगार हे स्थलांतरित इतर देशांमध्ये काम करणारे जे होते. त्यांच्याकडचं सगळं, त्यांची सर्व बचत संपली. ते जिथे राहत होते त्यांना तिथे भाडं भरता येत नव्हतं, खाताही येत नव्हतं आणि झोपडपट्टीच्या बाहेर पडण्याचे सर्व प्रयत्न सरकार आणि सरकारी यंत्रणा काही कारणांमुळे होऊ देत नव्हते. शेवटी जेव्हा एप्रिलच्या पहिल्या, दुसऱ्या आणि अजूनही स्थलांतरित कामगार जात आहेत, तर हे जे स्थलांतरित कामगार शेकडो मैल चालून, त्यांच्या अनगिनत कहाण्या आपण ऐकल्या. वेगवेगळ्या ट्रकमधून आणि सिमेंटच्या ट्रकमधून लपून गेलेले किंवा गुड्सच्या ट्रकमधून लपून गेलेले असे अनेक आपण पाहिले. आता हा तर त्रास सर्वजण घेत आहेत. तर ह्याच्यात बायकांचं काय? ह्याच्यात आपण ह्याही गोष्टी पाहिल्या असतील कदाचित की काही बायकांनी रस्त्यावरती प्रसूत झाल्या, काही बायका. आणि काही अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की आपल्याकडे जर प्रजनन दर म्हणजे बर्थ रेट एवढा हाय आहे, तर जेव्हा सर्व हॉस्पिटल्स फक्त कोविडकडे लक्ष देतात तेव्हा नवीन प्रसूत होणाऱ्या बायकांचं किंवा गरीब म्हणजे सरकारी क्षेत्रामध्ये ज्यांना जावं, सरकारी किंवा निमसरकारी रुग्णालयामध्ये ज्यांना जावं लागतं, अशा बायकांनी कुठे जायचं हा प्रश्न आहे. त्यापेक्षाही म्हणजे वृत्तपत्रांमध्येच ह्या बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत की स्त्रियांना रस्त्यावरती प्रसूती करावी लागलेली आहे वगैरे. आणि 100 किलोमीटर चालून आलेली बाई प्रसूत होते, त्यानंतर पुढे आणखीन 60 किलोमीटर चालते आणि आपल्या गावी जाते आणि परत 14 दिवस क्वारंटाईनमध्ये राहते. म्हणजे अजूनही तिला आपल्या घरी जाता येत नाही. ही परिस्थिती जास्त भोगणार आहेत त्या स्त्रियाच भोगणार आहेत. कारण त्या स्त्रीला म्हणजे नवजाताची पण आणि कल्पना करा, आपण नुसता एक साधा प्रवास, म्हणजे मी मुंबईत आहे समजा, पुणे मुंबई हा उत्तम प्रवास जरी केला तरी घरी आल्यानंतर एक 4 तास तरी मला विश्रांतीची गरज वाटते. ही जी मंडळी आहे, हा जो मोठा लोंढा, अनेक किलोमीटरच्या भविष्याची शाश्वती नाही, मुलांचं कसं करायचं ते माहिती नाही, मुलांच्या शाळा सुटलेल्या, काय एक छोटी मोठी बचत आहे त्यातलं थोडंफार त्यांनी रेल्वेला दिलं असेल किंवा बेकायदेशीर प्रवासाने जर जात असतील तर आणखीनही पैसे दिले असतील. ते सगळं जवळजवळ सगळीकडे देत जे ते गावी पोचतील तेव्हा गावी त्यांची काय परिस्थिती असणार आहे. मायग्रेशनच्या किंवा स्थलांतरणाच्या जे आपण सिद्धांत पाहतो त्याच्यामध्ये पुश आणि पुल फॅक्टर सांगितले जातात. पुश फॅक्टर म्हणजे काही अशा गोष्टी असतात ज्याच्यामुळे लोक बाहेर निघतात गावांच्या. त्या गोष्टी म्हणजे सामाजिक आणि आर्थिक विषमता. सामाजिक विषमता म्हणजे काय ह्याबद्दल मी काही जास्त बोलायला नको. तर ज्या सामाजिक विषमतेला तोंड देता येत नाही म्हणून ही माणसं शहरामध्ये आली, ती सामाजिक विषमता गेलेली आहे का ते परत जेव्हा येतात तेव्हा? किंवा ती आर्थिक विषमता, ते एक छोटीशी शेती ज्याच्यामध्ये एवढ्या लोकांचं पोट भरण्याचं काम करायचं आहे, हे सगळं संपलेलं आहे का? तर तसं नाही. त्यामुळे ह्या स्थलांतरित झालेल्या कामगारांमध्ये विशेष करून, ठीक आहे उत्तर प्रदेशनी मोठी कामगिरी बजावलेली आहे, त्यांचं स्किल मॅपिंग किंवा त्यांचं रजिस्ट्रेशन करायची सुरुवात केलेली आहे, पण त्याच्यामध्ये स्त्रियांचं काय होणार हा एक खरा म्हणजे मोठा प्रश्न आहे.
ज्या स्त्रिया पुरुष स्थलांतरित झाला म्हणून त्याची बायको जी स्थलांतरित होऊन शहरामध्ये जात होती आणि कदाचित मोलकरणीचं काम करत होती किंवा छोट्या मोठ्या एखाद्या फॅक्टरीमध्ये टिकल्या बनवणं किंवा काही इतर गोष्टी छोट्या मोठ्या पापड करणं ह्याच्यामध्ये जात होती, ती आता गावी गेल्यानंतर तिचं काही होणार नाही आणि त्या घरामध्ये जे काय ऑप्रेसिव्ह किंवा ज्या पद्धतीचं एक सरंजामशाहीचं वातावरण असेल तिला तोंड द्यायचं आहे. त्यामुळे तो जेंडर गॅप इंडेक्स आपला ह्यापुढे कमी कसा होऊ शकणार हा प्रश्न. तर मित्रांनो, आता ही पूर्ण परिस्थिती मी आपल्या समोर मांडली. दृश्य विदारकच आहे. समजा ऑगस्ट सप्टेंबर कधीपर्यंत तरी या महामारीतून काही ना काही मार्गाने आपण बाहेर पडू शकलो, तरी सुद्धा जुलैपर्यंत किंवा जूनच्या एंडपर्यंत आपापल्या गावी कसे बसे पोचलेले क्वारंटाईन मधनं प्रवेश करते झालेले जे स्थलांतरित कामगार आणि विशेष करून त्यांच्या बायका आणि मुली आहेत, त्यांना काय पद्धतीचा दर्जा तो समाज देईल ही विचार करण्यासारखी बाब आहे. आणि म्हणून शेवट करायच्या अगोदर मी परत प्रतीक राऊत यांचे आभार मानते की त्यांनी हा अत्यंत योग्य विषय मला देऊन मलाही एक थोडी अभ्यास करण्याची संधी दिली आणि तुम्हाला तुमच्याशी तुमच्या समोर येण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे अतिशय आभार. पण माझा म्हणजे सर्व बायकांचाच मुळात स्वभाव निराशावादी नसतो. सॉरी, मध्यंतरी थोडा नेटचा प्रॉब्लेम होता, त्यामुळे थांबावं लागलं. तर ह्या पद्धतीने तर मी हा मुद्दा मांडत होते की स्त्रिया आशावादी असतात, कारण त्यांच्यामधूनच पुढच्या पिढीची जडणघडण होणार असते, त्यामुळे त्या मुळातच आशावादी असतात. मला एवढंच म्हणायचं आहे की आता जे काय हे सोशल मीडिया आपल्याला आहे किंवा जे काही प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत त्याच्यामधून ज्या डिसएन्टायटल ज्यांच्यामध्ये क्षमता असूनही संधी उपलब्ध होऊ शकत नाही कुठल्याही गोष्टींमुळे, आर्थिक परिस्थितीमुळे म्हणा किंवा सामाजिक विषमतेमुळे म्हणा किंवा सरंजामशाही वृत्तीमुळे म्हणा, ज्यांना संधी उपलब्ध होत नाही आणि ज्यांना रेटलं जातं, ज्यांना दाबलं जातं, अशा स्त्रियांना, ज्यांना जुलूम केले जातात, अशा स्त्रियांनी एकत्र येणं हे अशक्य नाही. आणि काही म्हणू शकत नाही कारण परिस्थितीच तशी नाही. परंतु सोशल मीडियामधून आपल्यासारख्याच काही स्त्रियांनी पुढे येऊन समजा हे नेटवर्क तयार करायला सुरुवात केली की कोण आहे आपल्या बाजूला, कोण आहे आपल्या आसपासच्या, समजा आपल्याही गावामध्ये कोण आहे, की कोण अशा स्त्रिया आहेत ज्या स्थलांतरण करून आलेल्या आहेत आणि ज्यांना मदतीची गरज आहे किंवा गरज आहे. तुम्ही कल्पना करा की ह्या सर्व हे जे चालून आलेले लोक आहेत त्यांना किती न्यूट्रिशनची गरज लागणार आहे, त्यांना किती चांगल्या सशक्त आहाराची गरज लागणार आहे. एक तर झालं मॅपिंग, एक तर झालं सरकार म्हणणार की किती कामगार आहेत, कुठल्या क्षेत्रांमध्ये काम करत होते आणि तुम्ही येता का आमच्याकडे कन्स्ट्रक्शनसाठी. हा एक मुद्दा माझा मांडायचा राहिला की जे स्थलांतरित कामगार आहेत त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शनमध्ये मोठा सिंहाचा वाटा स्त्रियांचा आहे आणि सर्वत्र आता कन्स्ट्रक्शनची कामं रखडलेली आहेत. तर ह्या स्त्रिया जर आपापल्या स्टेट्समध्ये सर्वात जास्त स्थलांतरित कामगार परत आल्याचं स्टेट आहे UP आणि त्यानंतर बिहार आणि त्यानंतर MP आणि त्यानंतर राजस्थान. तिथे जी ह्या स्त्रिया कन्स्ट्रक्शनमध्ये काम करणाऱ्या एकत्र आलेल्या आहेत, त्यांना जर तुम्ही म्हणलात की हां चला तुम्ही कन्स्ट्रक्शनमध्ये करत होता ना, उद्यापासून आमच्याकडे कन्स्ट्रक्शनला या, त्यांच्यामध्ये शक्ती आहे का तेवढी. तर सुरुवातीला तुम्हाला त्यांना प्रचंड प्रमाणामध्ये रिलीफ द्यायचा आहे, त्यांच्या शरीराला रिलीफ द्यायचा आहे, त्यांच्या मनाला उभारी द्यायची आणि मग त्यांच्याकडनं कामं करून घ्यायचं. तर हे सर्व आपण करू शकलो
तर नक्कीच आपल्या जो अर्धी पॉप्युलेशन आपली स्त्रियांची आहे त्यांची जर आपण काळजी घेऊ शकलो तर त्या आपली काळजी घेऊ शकतील, तर आपला ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स चांगला होऊ शकेल. थँक्यू व्हेरी मच. प्रश्न आहेत का कुठे? Everybody liked your talk. Ask them to ask questions. संपू का आता? ಅವ್ರಿಗೆ ಪ್ರಶ್ನೆ ಇದ್ರೆ ಕೇಳ್ರಂತ. काही प्रश्न असतील तर आपण घ्यावे का? 1 तास झालेला आहे. तर विवेक वर्भुवन आपल्याला प्रश्न विचारते आहे की फिनिश करू का, म्हणजे संपू का कार्यक्रम? टाईप ಮಾಡಿ. थँक्यू व्हेरी मच एव्हरीबडी. काही गोष्टी उरल्या असतील तर मी फेसबुकवर आहे, आपण प्रश्न विचारू शकता. सर्वांनी मिळून आपण या गोष्टींवरती विचार केला. साधना जोशींचा प्रश्न परत रिपीट कराल का साधना? हां, थँक्स. फॅब्युलस वर्कर हू इज सोशली अँड इमोशनली सेन्सिटिव्ह. साधना परत प्रश्न विचाराल का? क्या है? नाही आहे बा. परत एकदा प्रश्न विचाराल का साधना? हो ना, येईल ना. साधना परत प्रश्न विचारणार कारण तो पाठीमागे निघून गेला कदाचित. बोलण्याच्या ओघामध्ये मला त्याच्याकडे लक्ष देता आलं नाही. नाही, अर्निंग रेट नाही, जेंडर गॅप इंडेक्स. जेंडर गॅप इंडेक्स म्हणजे पुरुषांची स्थिती आणि स्त्रियांची स्थिती. म्हणजे असं असू शकतं की पुरुषांची पण स्थिती तिथे काही चांगली नाही, म्हणजे बेरोजगारी पुरुषांना पण आहे. जेंडर गॅप इंडेक्स म्हणजे पुरुषांची सुस्थिती किंवा त्यांची केपेबिलिटी आणि स्त्रियांची केपेबिलिटी. त्यामुळे हा गॅप कमी असणं हे उत्तम आहे, पण त्याचा अर्थ सर्व आहे असं नाही. पण आपल्यापेक्षा नक्कीच बांगलादेशची लिटरसी रेट स्त्रियांची चांगली आहे आणि त्यांच्यामध्ये जी ग्रामीण बँकेची चळवळ जी झाली त्याच्यामुळे त्यांना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला खूपच पाठबळ मिळालं. तर आता प्रश्न संपले असं मी मानू का? हां, आपण साधना आपण म्हणलात की आर वी बिलो पाकिस्तान इन अर्निंग विमेन्स अर्निंग. तर ह्याला मी असं उत्तर दिलं की आपण बोलत होतो ह्या लेक्चरमध्ये जेंडर गॅप इंडेक्स म्हणजे पुरुषांच्या आणि बायकांच्या एकूण आर्थिक स्थितीमधला फरक. त्यामुळे फरक कमी असणं एवढंच त्या ठिकाणी मोजलं जात होतं. आणि समजा पुरुषही तितकेच बेरोजगार असतील आणि त्यांनाही तेवढ्या संधी उपलब्ध नसतील आणि बायकांनी नसतील तर मग त्यांच्यातला गॅप कमी येईल. पण त्याचा अर्थ सर्व काही उत्तम चाललेलं आहे आणि ग्रेट आहे असं काही नाही.
पण ॲट द सेम टाइम मी हेही सांगण्याचा प्रयत्न केला की आत्ता की बांगलादेशमध्ये मात्र आपल्या स्त्रियांची परिस्थिती म्हणजे ओव्हरऑल आपल्यापेक्षा चांगली आहे असं म्हणण्यात येईल. का तर आता संपूया का आपण हे, म्हणजे प्रश्न नसतील तर. विवेक वर्भुवन संपवता येईल ना आता. आणि आपल्या अशा उपक्रमांसाठी सर्व परीने सर्वांचं सहकार्य मिळो एवढी सदिच्छा व्यक्त करून आणि आपले आभार व्यक्त करून मी आपली रजा घेते. थँक्यू व्हेरी मच.